आज बनवूया गाजराचा हलवा. त्यासाठी मी 1 किलो गाजर, थोडे ड्रायफ्रूट, खवा, तूप, दूध आणि साखर घेणार आहे. चला तर मग आता आपण गाजरावरचं हे घाण असलेली साल काढून घेऊ. हे बघा सगळं काढून घेतलं. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि खिसणीनं बारीक मोठं तुम्हाला जसं हवं असेल तसं खिसून घ्या. मी जरा मोठंच खिसलंय. तुम्हाला बारीक हवं असेल तर बारीक खिसा. आता असं एक एक करत मी सर्व गाजरं खिसून घेते किलोभर. थंडी पडल्यामुळं गाजरं जरा स्वस्त झालेत. त्यामुळे नक्की आणून गाजराचा हलवा बनवून खावा. हे बघा मी सर्व खिसून घेतला. तुम्ही बघू शकता मी जरा मोठा खिसून घेतलाय. आता गॅस चालू करून एक कढई ठेवा. कढई चांगली गरम झाली त्यात आता तूप टाकून घ्या. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मी असेच नवीन तुमच्या सर्वांसाठी रेसिपी बनवत जाईन. मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलं. हे तूप टाकून घेतलंय. आता यात मी ड्रायफ्रूट तळून घेते. हे जरा चांगले खरबूज भाजल्या गेले की ते एका प्लेटीत काढून घ्या. मी यात काजू, बदाम, मनुके, टुटी फ्रुटी, परत अजून सुकलेली चेरी ते पण टाकलंय. तुम्हाला पण जे काय ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही टाकू शकतात. न करपता भाजून घ्या. हे बघा ते काढून एका साईडला ठेवा. आता यात खिसलेलं गाजर टाकून घ्या. आता छान एकत्रित करून घ्या हे सगळं. आता यात पाणी बिणी काही ओतायचं नाही. परत मी आता यात तूप टाकून घेतलं थोडं. 1 चमचाभर. परत हे एकत्रित करायचं सर्व.
परत असे करून एखादी पळी अजून तेल टाका. तेल नाही हो सॉरी, तूप टाकून घ्या. छान एकजीव करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफ काढून घ्या, म्हणजे तो चांगला रटारटात शिजेल. हे बघा मी आता शिजलाय. बघा यातलं सगळं पाणी आता निघून गेलंय. हे बघा तुम्ही बघू शकता सगळं पाणी निघून गेले. आता एखादा फुलपात्र दूध टाकून घ्या. आता सर्व एकत्रित करून घ्या चांगलं. ह्याला पाणी टाकून शिजवायचं नाही, मग हा गिचका होतो. आता मी यात 1 वाटी साखर टाकून घेते. आता साखर टाकल्यावर पण छान हलवून घ्या. आता थोडं परत पाणी सुटू शकते ह्याला साखर टाकल्यामुळं. हे बघा याला पाणी सुटलं आता. यात आता वेलची पूड कुटून टाकलेली टाका. आता आपण मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाका. परत आता एकजीव करून घ्या छान. जोवर हा सुका होत नाही तो पण परतत राहा. हा गाजराचा हलवा नक्की करून पहा. आवडलं तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आज आहे सोमवार. ज्यांना ज्यांना उपवास आहे त्यांनी नक्की करून पहा संध्याकाळी. हे बघा आता पूर्ण पाणी आटलं. आता यात आपण खवा टाकू. मी हा खवा आधीच तयार करून घेतलेला आहे.
1 वाटीभर खवा टाका. त्याच्यामुळं गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते. नसलं तर तुम्ही टाकू पण नका. नुसता असा केला तरी छान लागतो. तयार आहे गाजराचा हलवा.